वारणीच्या खोऱ्यात या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण आज जाणार आहे मार्लेश्वर आणि आंब्यात जे माहिती केंद्र आहे तिथं आपण आज भेट देणार आहे। ते तुम्ही बोर्ड बघू शकता इथं निसर्ग माहिती केंद्र आंबा, तिथे जाता जाता आपण भेट द्यायची। पहिला आपलं विजिट असणार आहे इथं आंब्यामध्ये, तिथून पुढला आपला प्रवास होणार आहे मार्लेश्वरला। चला आता बघू शकता इथं सापतोळी धरल्या, सापतोळी नाव का हरेण टोळ, या सापाचं नाव आहे हरेण टोळ। विषारी साप नाही हो, असा गवतात झाडात अडकणारा प्राणी आहे। दिसती तो बांधी खतरनाक हो, तुम्हाला झूम करून दाखवतो होता बघा। ते बघा दिसते एकदम खतरनाक एकदम। तर सागर पाटील त्यांनी हा पकडलाय साप, पुण्याहून खास आलेत ती। आणि साईडला किरण पाटील आहे, ते असलं साप बारकं साप ते पकडत नाहीत, तिसनी मोठा साप लागतो, त्याला मोठा साप लागतो। आणि आज सोमवार आहे ना, आम्हाला दर्शन भेटलं या, आम्ही आज निघालोय मार्लेश्वरला। जाता जाता आम्हाला दर्शन म्हणजे देवच पावलाय तसं म्हणायचं। हे सगळं आमचं स्क्वॉड आहे। आज आम्ही मार्लेश्वर आणि आंबामध्ये जे निसर्ग पर्यटन केंद्र आहे तिथं आम्ही भेट देणार आहे। आता आम्ही याला सोडतो, आता जाऊ दे। बघा तुम्ही आता झाडा कसा निघाले बघा, हे बघा कसा झाडावरून निघाला। चला आपण आता जाऊया, चला। मित्रांनो, आता आपण आहे डॅम कडवी। आता आपण जाणार आहे तो रोड इथून खाली गेलेला आहे आता, आणि नजारा बघा कसा खतरनाक दिसतोय। आणि आम्ही आता निघालोय देवाला, आणि ही म्हणते त्या धरणात मासा असतील का, आता काय म्हणायचं बघा। जाऊया आता, जाता आता कुठेतरी आपण जेवायला सगळ्यांनी डबा आणले, त्या भाकरी आणल्या बांधून, ती पण आता खाऊया। आम्ही एक 7 जण आहे, चला। कच्च्या रोड मार्गे आपण डायरेक्ट आंब्यात जाणार आहे। इथून एक 10 किलोमीटर असा आंबा आहे, आणि आपण मग अशी कडवी डॅमपासून आलो, तिथून एक 24 किलोमीटर मलकापूर होतं। आपण डायरेक्ट आपण शॉर्टकट मार्ग निवडला आहे। आपण आता डायरेक्ट या कच्च्या रोड मार्गे आपण जायचं आहे। हे बघा पाहू शकता, एवढा धुळा उडत उडत सगळं, यांची तोंड सगळी काळी पडले ते, पुढे 2 जण गेले ते। आपण आता जाऊया, चला। आणि रस्ता एवढं हे का नाही खतरनाक, गाडीची पाक कंडिशन सगळी बदलली आमच्या, आता सगळी दगडच आहेत। रोड केलाय का नाही काय कळणार झालाय। आणि आम्ही आता टायरात हवा मारले जास्त, त्यामुळे टायर पण आमचं उडते ते वर। सस्पेन्शन पण चांगलं आहे गाडीला। हे बघा गाडी पाक लाल भडक झाली गाडी, गिअरची पण वाट लागल्या पाक, आता गाडी पण गरम झाल्या, त्यामुळे आम्ही थांबलेलो मागल्यांची वाट बघत। आता आपण जाऊया, चला। हा आपला तर रोड जो आलोय, हा कच्चा रोड होता पूर्ण, आणि आपण आता मेन रोडला, मेन रोडचं पण काम चालू आहे। इकडे तुम्ही बघू शकता, पुढे एकदम माझं काम चालू आहे, मोठा रोड आता फोर होणार आहे। आणि हे आपलं जे म्हणजे हॉटेल आहे इथं, हॉटेल नागराज, इथून वरती रोड गेलाय आपल्याकडे। आता आपण आता जाऊया, पुढे गेली सगळी तिथं, चला। आणि हा पाठीमागे जो रोड आहे तो रोड आहे आपला डायरेक्ट कोल्हापूरला जातो, आणि इकडे समोर तो आंब्याला जातो, त्या आंब्याला आपण जायचं आहे। आणि जे माहिती केंद्र आहे आपण, त्या माहिती केंद्रामध्ये जायचं आपण, चला। गाडी उडते माहिती केंद्र आहे तिथं आपण आलेलो आहे, आंब्याचं जे माहिती केंद्र आहे, आपण आता जाऊया। हे तुम्ही बघू शकता वरती सामान त्यांची, चला या। इकडे गवरेटा पण आहे, पण ते तुम्हाला काय करणार नाही, फक्त स्टॅच्यू आहे हे आमच्या भाषेत त्याला घनछडी म्हणतात। हे आमच्याकडे असा आडवणारा असा सगळ्यात जास्त पक्षी आहे हो। आणि इकडे तुम्हाला गहू पण दाखवतो बघा, तिथं रेडकू पण आहे बारकं, या रेडकू पण बघा, झाडात सगळे येते ती, सावलीचा आधार घेतात।
आणि गावाचं बारकं पिल्लू आहे. या निर्जीव आहे. सजीव असं जर आम्ही तर थांबलो नसतो, आम्हाला त्याने गायब केलं असतं. जे माहिती केंद्र आहे तिथं आता आपण आज जाऊया, काय काय बघूया. आमच्यासोबत आमचे भाव आहेत, ते सांगतील आम्हाला. जरा ते गाईड्स करणार आहेत. ते फॉरेस्टमध्ये मोठ्या पदावर आहेत. त्याच्यावर आम्ही आलो आता जाऊया त्याला. इथं समोर आहे बघा, तिकडचं पण दाखवलं. आपण आता माहिती केंद्रामध्ये आलोय, तर आपल्याला जे इथलं गायडन्स आहे ते आपले जे मित्र आहेत ते आता सांगणार. जे श्रीकांत मलिक आहेत ते आपल्याला गायडन्स करणार आहेत. ते जी माहिती आहे ती सांगणार आपण थोडक्यात. इकडे बघितलं तर आपला सह्याद्री पर्वत आहे. म्हणजे सर्वात सह्याद्री पर्वताची माहिती की 2010 साली महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली की चांदोली आणि कोयना धरण एकत्र येऊन म्हणजे अभयारण्य एकत्र येऊन सह्याद्री पर्वत निर्माण झाला. वरती बघितला तर आपला सह्याद्री T1 टायगर 1-2 वर्षापासून की त्याला आणून असं कोणी सोडलेलं नाही की काय नाही, हे तो एक असं त्यांच्या मनाने झालेलं आहे. त्याच्यानंतर एक अजून एक आहे, त्याचं नाव T2 आहे. हा इथं T1 आहे. ही दोघं एकत्र आल्यानंतर दोघांमध्ये झुंज झाली. झुंज झाल्यानंतर त्यांच्या तिन्हीच एरिया वाटून म्हणजे वेगवेगळा त्यांचा तिने भाग करून घेतला. त्याच्यानंतर इकडे आला की हा झोंडी सळा की आपला पावसाळ्यामध्ये हा दिसून येतो की चांदोली साईडला पण आणि आपल्या भागात पण, की जसे की गणपती सीझन असतो त्याच्यामध्ये गौराई वगैरे मानली जाते, तर अशा प्रकारे ती गौराई असते. त्याच्यानंतर हे आपले जंगलामध्ये वनस्पती जसे की शिकक आहे, जंगली हळद, साप कांदा, ही अशी वनस्पती आहेत की आपल्या जंगलामध्ये पूर्ण आढळणारी. इकडे बघायला गेलं की हे अजगर बघायला गेले की अशी मानवाची हे असते की भावना त्यांची, म्हणजे की त्यांना वाटत असते की मानवाला की आपल्याला पण खात असतो अजगर. पण अजगर तो माणूस सोडून इतर प्राणी हरण्यांसारखे मोठे 12 फुटांपर्यंत तो प्राणी खात असतो. की जसे की नाग आपल्या इकडे जास्त करून आढळतो, नाग आढळतोय, धामण आढळते, परत घोणस आढळते, मण्यार आढळते. मण्यारचं असे आहे की माणसाची ऊब त्याच्यासाठी महत्वाची असते की माणसाच्या अंगावरती येऊन ती ऊब शोषून घेऊन तेव्हा माणूस हालचाल करतो, त्याच्यानंतर तो दंश घेऊन निघून जातो. त्याच्यानंतर हे बघितले की आपले बेडकांचे प्रकार आहेत. इकडे आला तर हे मशरूम्स, की मशरूम मध्ये जे आपण खातो किंवा आंबी आपण म्हणतो की जे खातो ते हेच हा प्रकार आपण खात असतो. की बारकी इतर विषारी आहेत की जाताना आपण हात वगैरे लावला किंवा त्याची पावडर वगैरे आपण पोटामध्ये गेली तर एवढे विषारी आहेत की किडनी फेल होणे किंवा हार्ट अटॅक येणे, एवढे विषारी आहेत की डेथ पण होते काही कारणास्तव. परत इकडे स्पायडर बघायला गेले तर काही काहींना असं वाटतं की मानवांना की 2च त्यांना डोळे असतात. वरती बघितलं तर त्याचं उदाहरण दिलंय की 6 डोळे आहेत, वरती 2 आणि खाली 4 आहेत. परत त्याच्यानंतर इकडे बघायला गेला की हा सगळ्यात छोटा स्पायडर भारतातील, की हा एवढा विषारी आहे की जरी चावला तरी ती चावलेल्या भागाची 2-3 तास तरी जागा सुन्न नसते, म्हणजे गुलीचं इंजेक्शन वगैरे असतं त्याप्रमाणे होत असतं. इथे बघायला गेला की हा स्पायडर असा आहे की मेल त्यांची छोटी असते आणि फिमेल मोठा असतं, सॉरी मेल मोठा असतो आणि फिमेल छोटी असते. की दोघे भेटल्यानंतर ना की मेल तिथे जास्त वेळ थांबत नाही की कारण तो मेलला भूक लागल्यानंतर तो फिमेल खात असतो. त्याच्यानंतर इकडे आला की हे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प जिथे जिथे आहेत तो, की पश्चिम घाटामध्ये आपल्याकडे एकच आहे सह्याद्री पर्वत. त्याच्यानंतर बाकीचे बघायला गेला तर मराठवाडा साईडला आहे. तो म्हणजे प्रचितीकडे आपल्या बघायचं असेल तर ढेबेवाडून सायकून म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये तिथून जायला तिकडे तो रोड आहे. तिथे जंगला वातावरणीय म्हणजे असं गड आहे. त्याच्यानंतर इकडे आला की हे आपले म्हणजे ह्याच्यावर आधारित सगळे क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न तयार केलेले आहेत
की मुलांना वगैरे काही माहित नसलं तरी मानवांना पण काही माहित नसतं की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता. तिथून सगळा अभ्यास केल्यानंतर ह्याच्यावरती प्रश्न तयार केलेले आहेत. प्रकारचे म्हणजे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर इकडे आलात की हे आपले सह्याद्री पर्वताचा पूर्ण नकाशा. इथे बघा गेला की ह्या कोपऱ्यामध्ये आपण कुठेतरी छोट्याशा जागेमध्ये आहे. की इथून आला की हे चांदोली धरण. चांदोली धरणामध्ये इथे गेला की हा एरिया थोडासा गेला की इकडे कोयना धरण लागतं. कोयना धरणातून तिकडे महाबळेश्वर चालू होतं. याचा म्हणजे सह्याद्री पर्वत 4 जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे की कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी याच्यामध्ये विस्तारलेला आहे. परत इकडे आला की नाईटला जे मशरूम्स लाईट देतात म्हणजे उजेड देतात की आपल्याला असं वाटतं की अमावस्या पौर्णिमाला ती लाईट झाडावरती दिसते किंवा काय होतं की अशा प्रकारे ही पण मशरूम्स आहेत की अंधारामध्ये असे उजेड देत असतात. नाईटला मशरूम्स उजेड देतात ते आता तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो. लाईट त्यासाठी हे म्हणजे अशा प्रकारे नाईटला म्हणजे असे मशरूम्स उजेड देतात की काही ना वाटतं की अमावस्या किंवा पौर्णिमा किंवा भूताचं काहीतरी प्रकार आहे. पण तसे नाही की हे निसर्गाची देणगी आहे की जरी जंगलातून जाताना काही दिसत नसले तरी याचे उजेड वगैरे आपण पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, आज जी माहिती दिली, जे आपले गाईड होते श्रीकांत, उत्तम अशी त्यांनी माहिती दिली. आणि जे आपल्या इथं जे आपले सह्याद्रीमध्ये जे प्राणी पक्षी त्यांची माहिती एक उत्तम प्रकारे दिली. आणि जे आपलं सह्याद्री टायगर रिझर्व जे आपलं क्षेत्र आहे ते 2 ह्याच्यात आहे. म्हणजे आपलं एक कोयना धरण आणि एक इकडे चांदोली धरण, हे आपलं 2 मेन धरण. परत इकडे आपलं जे टायगर T1 म्हणजे जे पहिला जो वाघ आलेला त्याची पण माहिती एकदम चांगली दिली. उत्तम असे त्यांनी आम्हाला गाईड केलं, त्यांचं धन्यवाद. आणि मित्रांनो, जर तुम्ही कधी आला तर इथं आंब्यामध्ये जे माहिती केंद्र आहे त्याला तुम्ही सर्वांनी भेट द्यावी. मित्रांनो, आपण आता जीवनात जायचं आहे. तुम्ही बाहेरचा नजारा बघू शकता इथे वरती. फोटो सेशन चालू आहे, हे बघू शकता. इकडे रेड कलर हे लावले, गॉगल लावले सगळे. हे बघा इकडे झाली तर काहीतरी चर्चेचा विषय असतो. प्रत्येक व्हिडिओ मध्ये काहीतरी कॉमेडी असतेच. हे आता हे रेडको आपलं विषयात आहे, पुतळ्यात आहे म्हणतात ना, ते जर असतं खरोखर नाही त्याला गॉगल लावले तर पाहणा गेला असता. आता आपण आता माहिती घेतली, आता आपण आता डायरेक्ट जाऊया मार्लेश्वरला. चला. घाटात आलोय. हा आंबा घाट चालू झाला इथनं. तुम्हाला आता व्हिडिओ माझ्या माध्यमात दाखवतो सगळं व्यवस्थित. मारून आता जायचं. मार्लेश्वर इथून एक 15 किलोमीटर आहे. इथं बोर्ड पण आहे बघा. आणि देवरुख 28 किलोमीटर आहे. आपले आता सगळेजण आले ते एकत्र. आपण आता सरळ जायचं. रोड पण एकदम मस्त आहे इथला. रोडचं काम झालं या मध्ये मध्ये जरा कच्चा रोड आहे, पण चालू गापा हे आपलं जे रोडचं काम आहे ते चालू आहे अजून. आणि इकडे कसं आहे माहिती आहे, टर्न पण लय खतरनाक आहेत. आता नसती जागेवर टर्न आहे ते. आणि रोड बारकाच आहे, एकच गाडी जाते इथनं. सर गावातली भेटले सगळी, जरा चर्चा चालू आहे. ती सकाळी निघालेली ते इथं थांबलेत. अजून 2 जण पाठीमागे आहेत. बापू आणि दी नव्हा तिथं भेटलं नाही वाटेल. एक जण गाडी पाशी थांबलाय, बॅग ठेवली. इथनं आपण डायरेक्ट आता मार्लेश्वरला जायचं आहे. बसला त्याच्या बाजूला. मार्लेश्वरच्या जे मेन गेट आहे तिथं आपण आलोय. ही आपली मार्लेश्वरची कमान आहे. तिथून आता आपण आता आत जाणार आहे. आपल्या इथे गाडी पार्किंग केली आहे बघा. आणि आपण पास वगैरे घेतलाय. आता आपण जाऊया. चला. 500 मीटर अंतरावर आपलं ते
मार्लेश्वरचं देवस्थान आहे ते आहे. आणि तिथून एक 500 पायऱ्यावर आपण जायचं आहे. 500 पायऱ्यावर चढूनच आपण दर्शन घ्यायचं आहे. पायऱ्यातनं वर जायचं आहे. एक 500च्या पायऱ्या आहेत. तिथलं मेन जे गेट आहे आपलं जी कमान आहे तिथनं चालू होत्या ही आपल्या पायऱ्या आहेत सगळ्या इथल्या. तिथं आजूबाजूला अशी दुकानं मोठे स्टॉल आहेत. थोड्याच वेळात पोहोचणार आहे. आता एक थोड्यात एक 20 पायऱ्या राहिल्या होत्या आणि सगळी आता दमल्यात आहे. मी तर शर्ट काढला या, मी जॅकेट घातलेलं मग अशी पूर्ण भिजलोय. आता टी शर्ट वर जायला आता मग आजपासून एक 3-4 बाटल्या सपवल्या होत्या आम्ही सगळ्यांनी. आता धबधब्यावर जाऊया कारण सगळे जर सगळे दमल्यात सगळी आणि सगळ्यांना घाम आलाय. पहिल्यांदा आता आंघोळ करूया नंतर दर्शन घ्यायचं. आता दमल्यात लय एक थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आणि मग दर्शन जायचं. हे बघा यांची तोंड बघा यांची पाक हे झाले त्या कोमातले ते बघा पाण्यात भिजले तर उमरणार नाहीत. आता जरा फ्रेश व्हायचं नंतर दर्शन घ्यायचं. चला तर मग पाण्यातनं वाट काढायचं जायचं आहे. माझा काय बूट वॉटरप्रूफ आहे त्यामुळे काय एवढं हे नाही. भिजला तरी काही फरक पडत नाही बुटाला. हे बघा पहिल्यांदा तर आंघोळ करायची कारण इथं जर जे भाविक येतात पहिल्यांदा जी आंघोळ करतात आणि नंतर डायरेक्ट मग काय असेल ते दर्शन वगैरे घेतात. काही जण मुक्कामालाच असते तिथं जेवण वगैरे घेऊन येतात. नाहीतर इथं जेवण करतात आणि मग काय असेल ते पुढला प्रोग्राम त्यांचा. आपण आता जाऊया धबधब्यावरती. कशी आलोय जे तुम्ही धबधबा पाहू शकताय वरती. एक उन्हाळा असल्यामुळे थोडंसं पाणी आहे. नंतर पावसाळ्यात एकदम रौद्र असत्या. इथं कुणाला यायला म्हणजे तशी बंदी आहे पावसाळ्यात. खाली जी आपल्याबरोबर आले तिथे आंघोळीला गेले ते 14 जण. आम्ही काय 3 जण काय आंघोळ करणार नाही. तुम्हाला दाखवतो चला तिथे आपण तिथे पाण्यापाशी जाऊया पडतो इथं. यांची आता आंघोळ झाल्या इथनं आपण डायरेक्ट आता दर्शन घ्यायला जायचं आहे. त्यांची काय प्रतिक्रिया आहे का बघायला. प्रतिक्रिया काय सांगताय का पाण्याबद्दल काही. पाणी म्हणजे एकदम बर्फासारखं पाणी आहे पण मस्त वाटतंय कारण वरनं जे भावाला येतोय पाण्याचा असा अंगावर चटकं बसतात का नाही ते पाच थंडीने गारातूनच जातोय माणूस. आणि आज श्वास घ्यायला असं कोंडत होतोय. श्वास घेता येत नाही आतमध्ये आणि पाण्याचा प्रेशर एवढा जोरात आहे की अंगावर अशा लाल भडक चटके फिरतोय. तरी तिने त्यांची प्रतिक्रिया दिल्या. आता आपण आता जायचं याच्या आंघोळ झाल्या हे फटका खाला बाहेर आलाय डायरेक्ट. कटिंग पडल्या कटिंग पडल्या. दुसरा राऊंड आहे बघा ते दादा. आता माझी गरज आहे सगळी आता गार राहिलं या कार्यकर्ता बाहेर आलाय. करून झाल्या आता कपडे बदलले की आपल्याला जायचं. आता हा गर्दी वाढायला लागल्या. दर्शनाला गर्दी कमी आहे. आपण आता जाऊन पहिल्यांदा दर्शन घ्यायचं आणि मग जायचं. त्याला गर्दी असते तर इथनं लाईन असते. आता लाईन जरा कमी आहे म्हणजे आपल्याला लवकर दर्शन होणार आहे. आता तुम्ही आता गर्दी इथं पाहू शकताय. आताच्या 5 वाजलेत. एक 8-9 पर्यंत फुल गर्दी होणार आहे इथं. हळूहळू पब्लिक आता जमायला लागले. गर्दी पण वाढायला लागल्या. तर आपण दर्शन घेऊया आणि थोडा वेळ फिरायचं आणि नंतर आपण जायचं डायरेक्ट. आम्ही मागल्या वेळी जेव्हा आलेलो तेव्हा इथं वरती डोंगरात आम्ही पडलेलो सगळी 5-6 जण. आता पहिल्यांदाच आम्ही एक 10 वर्षातनं पहिल्यांदाच आम्ही दिवसात आलो त्यामुळे सगळं आता दिसतंय. रात्रीचं काही वगैरे दिसत नाही. ते हे फुलं असते सगळे फुल. हे समोर तुम्ही डोंगर दिसताय का नाही इथं आम्ही झोपलेलो प्रकार म्हणजे मागल्या वेळी. किती आहे का एक 50ला एक आहे घेतले. आता आपण जाऊया. तुम्ही घेणार आहे काय काही बरं अजून एक आम्ही घेतो आणि राहिलेलं तिकडे पुढे घेतो.
त्याला तुम्हाला तुमच्याकडनं मला अधिक नको भाऊ. जिकडे लेटेस्ट आहे एकीकडे नेऊ. आपण घेतलंय आता. आपण आता डायरेक्ट जायचं दर्शन घ्यायचं. जाऊया पहिल्यांदा आपली चपला वगैरे ठेवूया. इथं वरती चपला ठेवूया वरती. काय काय जणांनी की नारळ वगैरे घेतलेत. मागल्या वेळी आलो तर फुलगच होते, म्हणजे एक 2च्या दरम्यान तरी. आता गर्दीच नाही काय. आपण पहिला आता मंदिरात जाऊया. जाता ते बारकं छोटं मंदिर लागतं वेता मंदिर, तिथं पण दर्शन घेऊया. आत काही कॅमेरा बंदी आहे त्यामुळे आपला व्हिडिओ निघणार नाही. तुम्हाला बाहेरनं दाखवतो. आपण मार्लेश्वर मंदिरापाशी आलोय. दर्शन घेतलंय. आता दर्शन घेऊन आपण आता सरळ थेट आता आपल्या जे आपण आलेलो तिकडे जायचं. मित्रांनो, जर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता प्रसाद घेऊन जाऊया.